नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी समाधान स्वागत करतो तुमच्या आजच्या हवामान अंदाज बातमीपत्रामध्ये। शेतकरी मित्रांनो, राज्यात काही जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे, मात्र काही ठिकाणी पावसाने काहीशी उघडीप दिली आहे। मात्र उद्या 16 जून रोजी दुपारनंतर राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागांमध्ये पडणार आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्यात कसं राहील पावसाचं वातावरण, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, नाशिक, इगतपुरी, वाडा, कल्याण, डोंबिवली या भागात 16 जून रोजी दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। तर वैजापूर, श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण, जालना, अहमदनगर या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। काही ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला असेल। त्यानंतर जुन्नर, खेड, खोपोली या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर बघायला मिळेल। तर दौंड, जेजुरी, बारामती, इंदापूर, करमाळा, वडूज, पंढरपूर, विटा, जत, सांगली, कराड, साताराच्या काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस 16 जून रोजी दुपारनंतर होण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। काही ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला असेल। तर शेतकरी मित्रांनो, सोलापूर, तुळजापूर, बार्शी या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा, तर काही भागात विजासह जोरदार पाऊस पडेल। त्यानंतर बीड, माजलगाव, परळी, पेठ, लातूर या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। तर बीडमध्ये काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडू शकतो। त्यानंतर लोणार, जिंतूर, हिंगोली, वाशिम, पुसद, उमरखेड, नांदेड, वाघोला या ठिकाणी सुद्धा 16 जून रोजी दुपारनंतर विजासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल। शेतकरी मित्रांनो, यवतमाळ व कारंजा या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण व हलका पाऊस काही ठिकाणी बघायला मिळेल। तर आर्वी, वर्धा, उमरेड, नागपूर, भंडारा या भागात आपल्याला अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा विजासह पाऊस बघायला मिळेल। तर गोंदियामध्ये काही ठिकाणी हलका पाऊस व ढगाळ वातावरण बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, वणी, चंद्रपूर या भागांमध्ये सुद्धा आपल्याला 16 जून रोजी दुपारनंतर हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी विजासह जोरदार पाऊस सुद्धा बघायला मिळू शकतो। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे राज्यात 16 जून रोजी पावसाचे वातावरण राहील। तर तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे हवामान अंदाज दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आजचा चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।